श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय प्रेमळ भक्ता, हा देवी संदेश फक्त तुझ्यासाठी आला आहे. आता तुझी सर्व काळजी सोडून दे आणि फक्त चांगल्या गोष्टींवर लक्ष तुझे केंद्रित कर. कारण काळजी करण्याने दुःख आणि दुःखाशिवाय काहीही मिळत नाही. देव पाहत आहे. तुला वाटते ते की तू जास्त विचार करत आहे. समस्या तुझ्या विचारसरणी इतक्या मोठ्या नाहीत. तुझ्या समस्या मोठ्या प्रमाणात सध्या वाढल्या आहेत आणि संपूर्ण विचार केला आहे आणि आता तू तणावग्रस्त झाला आहेस. मोकळे हो आणि आजचा हा संदेश पूर्ण ऐक. या संदेशाकडे पूर्णपणे, कारण मी तुला एक खूप मोठे रहस्य सांगणार आहे. तुझ्यासाठी ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून संदेश पूर्णपणे ऐक. मध्येच सोडण्यास विसरू नको. प्रेमळ भक्तांनो, मामा आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे देवांच्या या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहे. आकाश एक अतिशय देवी देवदूत तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहेत आणि लवकरच ते तुम्हाला काहीतरी देणार आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात चमत्कार घडताना पाहण्यास सक्षम असाल. लवकरच तुमच्या समोर एक घटना घडेल जी तुमचे जीवन भरून जाईल. अनपेक्षित आनंद. प्रेमळ भक्तांनो, देव तुमची परिस्थिती पाहत आहे. तुमची परिस्थिती प्रत्येक बाजूने बदलत आहे, ज्यामुळे बंद दरवाजे आता उघडतील आणि नवीन नातेसंबंध उघडतील. आता तुम्ही तुमचे ठरवलेले ध्येय साध्य कराल आणि लवकरच तुम्हाला एक मोठे काहीतरी यश प्राप्त होईल. तुम्ही मोठी उद्दिष्टे साध्य करू शकाल. हे शक्य आहे की सध्या तुमची मानसिक स्थिती तुम्हाला सामान्य वाटणार नाही, कारण नकारात्मक आत्मा सर्व सद्गुरू आत्म्यांना लक्ष्य करत आहे आणि त्यामुळे सर्व सद्गुणी आत्म्यांना दुःख होत आहे. पण प्रेमळ भक्तांनो, तुम्ही अजिबात निराश होऊ नका, कारण ही वेळ निघून जाणार आहे. एक चक्र संपणार आहे. कधी कधी काही काळासाठी विजय तुमचा होऊ शकतो, परंतु कोणी कितीही प्रयत्न केला तरी सत्याचा पराभव होऊ पूर्णपणे शकत असतो. असं अजिबात नाही तर सत्याचा पराभव अजिबात होऊ शकत नाही. जर तुमच्या देवांवर विश्वास असेल तर आजचा हा देवी संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण तुमच्यामध्ये काहीतरी खास आता बदल घडणार आहे. या संघर्षामागील आशीर्वाद तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत थांबा आणि लवकरच तुम्हाला वाटेल हे तुमच्या पूर्णपणे जीवनात काहीतरी बदल करत आहे. तुम्ही खूप संवेदनशील आहात. तुम्ही एक सद्गुणी आत्मा आहात. तुम्ही अंतःकरण खूप कोमल आहात. तुमच्यामध्ये करुणा आहे, दयाळूपणा आहे. ज्या प्रकारे तुम्ही इतरांसाठी चांगले पूर्णपणे कार्य करता, तुम्हाला इतरांसाठी चांगले काहीतरी करण्याची तुमच्या इच्छा असते, तसेच अपेक्षा तुम्हाला इतरांकडून अजिबात नाहीत. प्रेमळ भक्तांनो, त्याच कारणांमुळे तुम्हाला देवांनी हा संदेश ऐकण्यासाठी निवडले आहे. तुम्हाला आज किमतीचा वेळ देवांचा संदेश ऐकण्यासाठी द्यायचा आहे. याबद्दल सहमत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा. देव म्हणतात, तू त्यांच्याकडूनही अपेक्षा ठेवू नको जे तुला प्रत्यक्ष स्वतःच मानतात. माझ्या प्रेमळ भक्ता, लक्षात ठेव, तुझे चारित्र्य नेहमी तुझ्या परिस्थितीपेक्षा मजबूत असले पाहिजे. तू स्वतःवर पूर्णपणे संशय घेऊ नको. संघर्ष माणसाला कमकुवत बनवण्यासाठी येत नाहीत, तो प्रत्येक माणसाला मजबूत करण्यासाठी येत असतात. आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठी असते, यावर विश्वास ठेव.
तुझं आयुष्य जरी संघर्षमय असलं तरी तू ते पूर्णपणे जगत राहा, कारण देव तुला कधीच सोडणार नाही. परिस्थिती कशीही असो, देव प्रत्यक्ष तुझ्या डोक्यावर हात ठेवून आहे. पण तू आता स्वतःवर विश्वास ठेवलाच पाहिजे. स्वतःला कमकुवत समजू नकोस. प्रेमळ भक्ता, ज्या गोष्टीने तुला पूर्णपणे नष्ट केले आहे, रडवले आहे, रात्रीची झोप ही अशीच आहे. तुझ्या समस्येवर लवकरच आता देव उपाय सापडून देतील. तू पूर्णपणे यशाच्या आता जवळ आहेस. म्हणून तू आता हार मानली तर पूर्णपणे तुझ्या मनातील नकारात्मक विचार जिंकतील. नकारात्मक शक्तीचा विजय नक्कीच होईल. त्यामुळे हार मानू नको. तुझ्या विश्वासाला पूर्णपणे तडा जाऊ देऊ नको कोणत्याही परिस्थितीत, कारण आता तुझ्या आजूबाजूने लढण्याची वेळ नाही. तुझ्यासाठी देवी शक्ती येत आहेत. आतापर्यंत तू कमकुवत बाजूने होतास, पण आता असे अजिबात होणार नाही. आता तुझ्या घरात एक चमत्कारी घटना प्रवेश करणार आहे, ज्यामुळे आनंद होईल. तुझ्या जीवनातील विजयाचा हा चमत्कार अनुभवण्यासाठी आत्ताच कमेंट कर. 999 हा शक्तिशाली अंक आत्ताच टाईप कर. हे देखील लिहे की होय, मला एक चमत्कार अनुभवायचा आहे. प्रेमळ भक्ता, तुझी चिंता पूर्णपणे आता मी दूर करणार आहे. पण तू पूर्णपणे आता माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझ्या प्रार्थना मी पूर्णपणे ऐकीन. त्यामुळे तुझ्या प्रार्थना सुरू ठेव. कठीण परिस्थितीत स्वतःला तुटू देऊ नका. तुमच्या प्रार्थना देव पूर्णपणे ऐकतात आणि तुमच्या प्रार्थनावर देव कार्य करत असतात. तुम्हाला लवकरच आता याचा मोठा अनुभव येईल. विश्वासाची ऊर्जा तुम्हाला सांगत आहे की आता पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. प्रेमळ भक्तांनो, देव तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहेत. अप्रतिम अनपेक्षित आशीर्वादाने जे तुमचे आहे तुमच्यासाठी निर्माण केले आहेत, तो तुमच्या सोबत असेल. मग तो तुमचा पूर्णपणे आनंद तुम्हाला देईल. तुमचे पूर्णपणे देव आयुष्य बदलून टाकतील. तुमच्यापासून काहीही सुटू शकत नाही. तुम्ही जात आहात त्याची ऊर्जा अनुभवण्यासाठी. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे त्याची शक्ती तुम्हाला अनुभवायला नक्कीच आता मिळणार आहे. तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात ती भेट कोणी तुम्हाला तुमच्यापासून कशी दूर करेल. तुम्हाला जे आवडते ते मिळवण्यासाठी ही अंतिम लढाई आहे. ही मिळवण्याचा तुमचा अधिकार नाही तर तुमची पात्रता देखील आहे. तुम्हाला तुमची आवडती वस्तू आकर्षित करायची असेल तर आजच मामांचा संदेश लाईक करा. प्रेमळ भक्तांनो, हा देवी संदेश तुम्हाला आज दुर्लक्ष करायचे नाही. हा देवी संदेश देवानी खास आपल्या प्रेमळ भक्तांसाठी पाठवलेला आहे. देव म्हणतात, तू विजय आता निश्चित करशील. आध्यात्मिक वाढ, आर्थिक वाढ, आश्चर्यकारक वाढ या सर्व गोष्टी तुझ्या आयुष्यात घडतील. देव तुझ्यासाठी प्रार्थना पूर्णपणे ऐकण्याच्या तयारीत आहे. आता तणावमुक्त होणार आहे. तुझी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुला स्वतःसाठी प्रार्थना करावी लागेल. तुझ्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा गोडवा पसरावा आणि आयुष्याचा पुरेपूर आनंद लुटता यावा अशी प्रार्थना कर. तू या जीवनात गोष्टीमध्ये अडकण्यासाठी पूर्णपणे आलेला नाहीस. तू अहंकाराची लढाई लढण्यासाठी आणि कोणाच्या अहंकाराखाली कोणाचे गुलाम बनण्यासाठी आला नाहीस. उदासीनतेचा खोलवर परिणाम होण्यासाठी आला नाहीस. तू हे जग मोकळेपणाने जगण्याकरिता या धर्तीवरती आला आहेस. कुटुंबात आनंद वाटून घेण्यासाठी या जगात प्रवेश केला आहेस. या जगात प्रेम पसरवायला आला आहे. जे काही घडले आहे त्याकडे कधीही लक्ष दिले आहेस तर आता देऊ नको. तुझ्या भूतकाळात लक्ष केंद्रित करू नको, कारण तू भूतकाळावर लक्ष केंद्रित केलास तर तू भविष्यातील फायद्यांपासून वंचित राहशील आणि तू तुझ्या जीवनातील कोणतीही फायदे गमावू नयेत अशी देवांची इच्छा आहे.
देव सर्व काही चांगले करेल. प्रेमळ भक्तांनो, हा आणि पुढला महिना तुमच्यासाठी खूप मोठे मामांच्या आशीर्वादांनी भरलेले आहेत. मोठे आशीर्वाद देव तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. अनंत आशीर्वादानंतर मोठे हास्य, आर्थिक यश आणि खूप चांगल्या संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत. त्यांना चुकवून देऊ नका. प्रेमळ भक्तांनो, अहंकार भूतकाळातील आठवणींमध्ये अडकू नकोस आणि त्यांना विसरू नकोस. तुला जे मिळणार आहे त्यावर लक्ष केंद्रित कर. तू ज्यासाठी प्रयत्न केला आहेस त्याकडे अजून लक्ष केंद्रित कर. तुझ्यातल्या जळा पूर्णपणे खोलवर जा. तू स्वतः एक चमत्कार आहेस. या चमत्कारापासून वेगळे होऊ नको. तू हे जग स्वतःच एका चमत्कारी घटना आहेस आणि तू या चमत्कारित घटनेचा अविभाज्य भाग आहेस. ते अनुभव एकसारखे हो, एकाशी एक हो, जो सर्व आहे, जो सर्वांचे सार आहे, त्याच्याशी एक स्वरूप हो. या जगात ज्याने अनेक गोष्टी जाणल्या आहेत त्याला काहीच कळले नाही आणि ज्याने त्याला ओळखले आहे सर्व काही त्याला कळले आहे. त्यामुळे आत्ताच मामांना ओळख. मामा तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याकरिता या दिव्य संदेशाद्वारे आले आहे. तुला विजयी आणि समाधान अनुभवायचे असेल तर या जगात काही तुला विपुलता अनुभवायची असेल, समृद्धी अनुभवायची असेल, तुला प्रेमाची अनुभूती घ्यायची असेल आणि तुला हे सर्व तुझ्या अनुभवात घ्यायचे असेल तर तुला देवांवरती विश्वास ठेवावा लागेल. एकाशी एक हो, दुसरा कोणी नाही. देव एक पूर्णपणे तुझ्या सोबत आहे हा विश्वास असू दे. मामांचा हात तुझ्या डोक्यावर आणि मामांनी तुझा हात पकडला आहे. त्यामुळे काळजी करू नको. तुला कोणत्याही व्यक्तीचे पाय पकडण्याची वेळ मामा येऊ देणार नाही. देव म्हणतात, या जगात अनेक लोक फिरत असतात. ते त्यांच्या जोडीदारासमोर एक गोष्ट असतात, त्यांच्या आयुष्याच्या जोडीदारासमोर एक गोष्ट, त्यांच्या मित्रांसमोर एक असतात, त्यांच्या पालकांसमोर ते एक वेगळे असतात, त्यांच्या पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तींसमोर ते एक असतात. पूर्णपणे प्रत्येक नात्यांमध्ये ते पूर्णपणे वेगळे वेगळे वागत असतात. प्रत्येक व्यक्ती असेच असतात. खोल खुणून काढावे लागते. मध्ये पूर्णपणे ठोकावायचे असते. तू काय आहेस याचे वास्तव्य ओळखावे लागते. हा प्रश्न विचार, तू कोण आहेस? हा प्रश्न तुला तुझ्या उत्तरापर्यंत घेऊन जाईल. तुला खोलवर पाहावे लागेल, तुझ्या स्वप्नांमध्ये पाहावे लागेल. विजय ते गोड हास्य विखुरणार आहे ते तुझ्या पूर्णपणे आयुष्यात तुला जाणवेल. दुःख विसरून जा, दुःख विसर. समृद्धीचा विचार कर. तुझ्या जोडीदाराच्या चेहऱ्यावरील हास्याचा विचार कर. तुझ्या अवलंबितांच्या चेहऱ्यावरील हास्याचा विचार कर. तू जगाला कशी मदत करू शकतो याचा विचार कर. तू तुझे स्वतःचे जीवन कसे चांगले बनत राहील याचा विचार कर. प्रेमळ भक्ता, माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी असतील, पण तू स्वतः सोबत आहेस का याचा विचार कर. तू समृद्धीकडे वाटचाल करत आहेस का याचा देखील विचार कर. तुला आनंद समजता येत आहे का? होय, तू याचा देखील विचार कर. माझ्या प्रेमळ भक्ता, आजपर्यंत जे काही घडले ते सर्व काही मामांची इच्छा म्हणून विसर, पण तुझ्या भविष्यात जे काही घडेल ते जाणीवपूर्वक पहा. अनुभव जाणीवपूर्वक दृष्टता बन, साक्षी बन, पण पूर्णपणे बेशुद्धपणे कोणतीही कृत्य करू नकोस. प्रेमळ भक्ता, तू नकळतपणे जे काही कृत्य करतोस त्या कृत्यांचा तुला फायदा होत नाही, म्हणून तू जे काही काम करतोस ते करू नकोस. योग्य अयोग्य याचा विचार पूर्णपणे विसरून जाणीवपूर्वक विसरून जा. सर्व कार्य तू भगवंताच्या चरणी अर्पण करत आहेस. देव तुला वाटत असलेल्या पूर्णपणे शक्ती देणार आहे. त्यामुळे मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा देवी संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, होय, आम्हाला देवांच्या देवी शक्तींवर आणि योजनांवर पूर्णत्व विश्वास आहे, असं टाईप करा.
प्रेमळ भक्तांनो, देव तुम्हाला म्हणत आहेत हे तुम्हाला माहीत आहे, कारण तुम्हाला सांगितले गेले आहे की देव हा तुमच्यामध्ये पूर्णपणे ऐतरलेला देव पूर्णपणे नाही, तो अस्तित्वात आहे. तुम्ही त्याचा विचार करा. देव हो, पण देव कोण आहे हे तुम्हाला विचार आला असेल. तुम्ही ते जाणण्यास असमर्थ आहात. एकदा का तुम्ही तुमची आंतरिक मानसिकता समजून घेतली, एकदा तुम्हाला तुमच्यातील पूर्णपणे शून्यता जाणवली, एकदा तुम्हाला सांगितले सर्व ज्ञान विसरलात, एकदा तुम्ही सर्व गोष्टींचा त्याग केला, तुम्हाला कोणीही सांगितलेले ज्ञान आणि दुसरं स्वतःचा अंदाज लावा. स्वतःमध्ये पूर्णपणे झाकून पहा. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय करायचे आहे. पूर्णपणे आधी स्वतःशी तुम्ही स्वतः ओळख करा. स्वतःला ओळखाल आणि मग देव पूर्णपणे तुम्हाला आशीर्वाद देतील. याचा विचार करा की मामांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही आयुष्यात कशा प्रकारे झेप घ्याल याचा विचार करण्याची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, देव कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याकडे येत असतात याचा विश्वास तुम्हाला असू द्या. मामा म्हणत आहे, माझ्या प्रेमळ भक्ता, तू खूप नशीबवान आहेस. तू एका अद्भुत काळात प्रवेश करणार आहेस. येणारा आठवडा किंवा महिना तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तुझी प्रतीक्षा संपणार आहे. आता तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत. पण काही गोष्टी आहेत ज्यांची तुला काळजी घ्यावी लागेल. आज तुला हा दैवी संदेश मिळाला आहे कारण तू भाग्यवान आहेस. कोणत्याही परिस्थितीत हा संदेश पूर्णपणे ऐका. प्रेमळ भक्तांनो, पूर्णपणे हा संदेश सोडण्याची चूक करू नका. देवाला माहीत आहे की तुम्ही थोडे काळजीत आहात. दरम्यान तुमचे हृदय पूर्णपणे आता जळत आहे. अनोळखी आगीत तुमचे सगळे पूर्णपणे प्लॅन अयशस्वी होताना दिसत आहेत. पण काळजी करू नका, देव तुमच्या मदतीला आले आहे. त्यामुळे आता सर्व काही चांगले होईल. तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा एक परिस्थिती निर्माण होत राहते जेव्हा तुम्हाला बरोबर मिळते थोडासा पैसा आला की एकत्र येतो, आणि जेव्हा येत नाही तेव्हा अजिबात कुठूनही पैसा किंवा सुख येत नाही. तसेच आनंद आला की जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळते, आणि दुःख आले की चारी बाजूंनी तुम्हाला पूर्णपणे आनंद मिळत नाही, पूर्णपणे तुम्हाला यश मिळत नाही. आता ही प्रवृत्ती तोडण्याची वेळ आली आहे. संपत्ती पूर्णपणे गेली आहे. आता देव तुमच्याकडे नैसर्गिकरित्या येतील. हा विचार तुमच्या रक्तपेशींमध्ये, तुमच्या धमन्यांमध्ये वाहू द्या. तुम्ही एवढ्या पुढे आला असाल तर ते तुमच्यासाठी नक्कीच चांगले आहे. हा दैवी संदेश तुम्ही या क्षणी ऐकाल तर तुमचे आयुष्य पूर्णत्व बदलून जाईल. तो तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, एक वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा देव तुमच्याकडे पाठवत आहे. तुमचे नशिबाचे दरवाजे आता पूर्णपणे उघडत आहेत. पुढचे काही दिवस तुम्ही लोकांशी कोणत्याही प्रकारचे संभाषण करू नका जे तुम्हाला नकारात्मक विचारांनी भरून टाकतात. चुकूनही असे झाले तरी प्रकरण लांबीवर टाकू नका. लक्षात ठेवा, देवांशिवाय इतर कोणाशीही तुमच्या इच्छांशी चर्चा करू नका. असे केल्याने प्रेमळ भक्तांनो, तुम्ही स्वतःसाठी सर्व अवरोधित दरवाजे उघडलेले असलेले ते बंद होऊन जातील. त्यामुळे तुम्ही पुढे जीवनात काय करणार आहात हे देवांशिवाय कोणालाही सांगू नका. तुमच्यासाठी अनेक दैवी संधी आता येतील. तुम्ही अशा संधींसाठी आतुर आहात ज्यामुळे तुमचा आनंद अनेक पटींनी वाढेल. अशी संधी जी तुम्हाला संपत्ती, प्रसिद्धी आणि यश पूर्णत्व मिळवून देईल, जीवन प्रेमाने भरून टाकतील. परंतु तुम्ही आता ते बंद केले आहे. आता त्या संधींसाठी तुमच्या हृदयाचे दरवाजे हे पूर्णपणे आता उघडा. किती दिवस तुम्ही एकटे राहाल? आता देवांवर विश्वास ठेवा. तुमचे जीवन बदलणार आहे. किती दिवस देवांवर विश्वास ठेवणार नाही? त्यामुळे आत्ताच देवांवर विश्वास ठेवा. प्रत्येक काळ सुखाचा देव करण्यासाठी या संदेशाद्वारे तुमच्यासाठी आली आहेत. मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, कोणताही काळ असो, कोणतीही वाईट परिस्थिती असो,
तुला माझ्यावरती विश्वास हा ठेवावाच लागेल, त्याशिवाय तुला यश अजिबात मिळत नाही. त्यामुळे आता ही वेळ आहे तुला पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवायची. तुझे जीवन आहे, तू खरा आनंद मिळवण्यास पात्र आहेस माझ्या प्रेमळ भक्ता. तू पात्र आहेस. तुला वाटले होते त्यापेक्षा उंचावर पोहोचण्यास तू पात्र आहेस. खरं तर तुला आणखी वर नेण्यासाठी मी आलो आहे. तू वाया पूर्णपणे जाणार नाही. तुझे अर्धे आयुष्य दुसऱ्यांना आनंद देण्यात आतापर्यंत गेले आहे. मात्र आता तू स्वतःसाठी काहीतरी कर. तुझ्या आनंदासाठी पूर्णत्व रात्रंदिवस प्रयत्न कर. देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्यात जो व्यक्ती स्वतःचा विचार करत नाही तो देवांचा अपमान करतो. कारण देव त्याचे आयुष्य बदलण्याकरिता त्याला आयुष्य देत असतात. मात्र जो व्यक्ती देवांचा विश्वासघात करतो देव देखील त्यांना पूर्णपणे आशीर्वाद देत नाहीत. प्रेमळ भक्तांनो, तुमच्या मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार आणून आणि अशा अनेक क्षेत्रांची कल्पना करू नका. तुम्ही यातील आवरले आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या देवांना पूर्णपणे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुमचं आयुष्य नरकासारखं होऊन जातं आणि आता त्या गोष्टींचा समतोल साधण्यासाठी तुमचं आयुष्य चांगलं स्वर्गासारखं होऊन जाईल. फक्त स्वतःवर विश्वास आणि प्रामाणिक कष्ट करा. बाळू मामा म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता, तू किती दिवस स्वतःच्या आयुष्यात अडथळा बनून राहशील. ही अडथळ्याची भिंत तोडून टाक. अहंकाराची चादर सोडून मोकळ्या आकाशाकडे खऱ्या मनाने बघ. एक चांगले भविष्य तुझे स्वागत करण्यासाठी वाट पाहत आहे. चांगल्या गोष्टी तुझ्या जीवनात येणार आहेत. प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात काहीतरी घडण्याची वाट आता बघ. तुझ्या पूर्णपणे आयुष्यात आता आनंद येणार आहे याची कसलीही चिंता करू नको. देव आता प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे. त्यामुळे देवांवर देखील विश्वास ठेव, कारण ते प्रत्यक्ष तुझा हात धरून आहेत. देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता, एक चांगला जीवन तुझे बनणार आहे. त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव आणि प्रत्यक्ष पुढे जात चल. लक्षात ठेव, आयुष्यात कितीही जास्त दुःख आले तर खचून जाऊ नको. कितीही मोठ्या अडचणी आल्या तर बेहू नको. लक्षात ठेव, माझा हात तुझ्या डोक्यावर आहे आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे चिंता सोड आणि माझ्यासाठी वेळ दे. देव म्हणतात मी तुझ्या प्रगतीसाठी कार्य करत आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात आता मी अशा संधी पाठवतो जेणेकरून पूर्णपणे लवकरात लवकर तू तुझी प्रगती साधू शकशील. तुझ्या जीवनातील संपत्तीचे भंडार आता पूर्णपणे वाढणार आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, तुला आता सदैव संपत्तीने भरलेले तुझे आयुष्य जाईल. आनंदाने भरलेले तुझे जीवन जाईल. असीमित प्रेम असेच राहू दे. तुझ्या आयुष्यात आता काहीतरी येत आहे. देव तुम्हाला अशा गोष्टी तुमच्यासाठी लिहून ठेवल्या आहेत आणि तुम्ही नेहमी असा विचार केला पाहिजे जणू तुमच्या आयुष्यात संपत्तीचे भंडार उघडत आहे. तुम्हाला असा विचार करावा लागेल की तुमच्या आयुष्यात इतकी संपत्ती आहे की तुम्हाला पाहिजे ते करण्यास तुम्ही समर्थ आहात. प्रेमळ भक्तांनो, देवांना माहीत आहे की तुम्हाला काय हवे आहे. तुमच्या आयुष्यात असे बरेच दिवस तुम्ही पाहिले आहे जेव्हा तुम्हाला वाटत होते की आता तुमचा पराभव निश्चित आहे. आता तुम्हाला कोणीही जिंकू देणार नाही आणि तुम्ही जिंकू शकणार नाही. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे तुम्ही पूर्णपणे आयुष्यात काय काय केलं आहात हे देखील मला माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे की देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. ती प्रत्येक अडचणीत देव तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हालाही पूर्णत्व माहीत आहे. त्यामुळे चिंता काळजी आता देवांवर सोडा आणि तुम्ही फक्त प्रयत्न करीत राहा. तुमच्या अंतःकरणातून हे सर्व काही आता माहीत आहे. तुम्हाला देव म्हणत आहेत काही दिवसात खूप मोठा आनंदाचा कॉल तुला येणार आहे. त्यासाठी देखील सज्ज राहा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी आता सज्ज हो. तुझं आयुष्य पूर्णत्व बदलणार मी आहे. देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता, आता तुझे आयुष्य चांगले होणार आहे. मला माहीत आहे मी तुला काय काय देणार आहे. त्यामुळे चिंता आता सोडून दे.
आज जर तुला हा संदेश मिळत असेल तर हा संदेश दुर्लक्ष करू नको. हा संदेश तुझ्या जीवनातील संपत्तीची पुष्टी करत आहे. संपत्तीची वाटणी करणे हा देखील एक गुण आहे जो तुझ्यामध्ये आहे. माझ्या प्रेमळ भक्ता, हे वर्ष तुझ्या आयुष्यात चांगले भाग्य घेऊन येणार आहे. या वर्षी तुझ्यासाठी अभूतपूर्व आनंद येत आहे. तू या महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहेस आणि प्रवेश केल्यावर तुला हे स्पष्टपणे समजेल, देव अशक्य सध्या शक्य करू शकतो. वाईट नशिबाला सौभाग्यामध्ये बदलू शकतो आणि दुःखाला आनंदात बदलू शकतो. जे काही माहीत नाही ते तुला आता देव माहिती करून देणार आहेत. त्यामुळे देवांवरती निशंकपणे विश्वास ठेव आणि आयुष्यात प्रत्यक्ष पुढे चालत राहा, कारण प्रत्यक्ष मामा तुझ्या सोबत आहेत. काळजी करणं सोड आणि मामांवरती विश्वास ठेव. आजचा दैवी संदेश वेळ देऊन पूर्ण ऐकला असाल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, होय आम्ही मामांचा हा दैवी संदेश पूर्णत्व ऐकण्यासाठी आमचा महत्त्वपूर्ण किमतीचा वेळ मामांना दिला आहे असं टाईप करा. लक्षात ठेवा, प्रत्येक मामांचे संदेश तुमचे आयुष्य बदलण्यासाठी येत असतात. त्यामुळे आम्ही रोज नवीन मामांचे संदेश या चॅनेलवर टाकत असतो. त्यामुळे आत्ता चॅनल सबस्क्राईब करा, कारण सर्वप्रथम मामांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आत्ताच म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.